बातमीने सुरुवात करूयात। पुण्याच्या पिंपरीमधील वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता आणि कसपटे कुटुंबियांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। वैष्णवीचं बाळ बेकायदेशीरपणे त्यांनी ताब्यात घेतलं होतं। बाळ मागायला आलेल्या कसपटे कुटुंबियांना त्यांनी बंदुकीचा धाक दाखवलेला होता। त्यामुळे आता निलेश चव्हाणवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, काय तपशील याबद्दल? विशाल, पुणे पोलिसांनी वारजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाण याच्या विरोधामध्ये आर्म्स ऍक्टचा गुन्हा दाखल केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवीचा जो मुलगा आहे 9 महिन्याचा जे बाळ आहे, हे बाळ 2 दिवस त्यानं बेकायदेशीर त्याच्या ताब्यामध्ये ठेवलेलं होतं। जेव्हा वैष्णवीचे आई वडील आणि काका जे आहेत कसपटे कुटुंबीय हे बाळ मागायला निलेश चव्हाणकडे गेले होते, त्यावेळेस त्यांना बाळ दिलंच नाही, वर बंदुकीचा धाक दाखवून पुन्हा इथे येऊ नका, बाळाकडे बघू नका अशा पद्धतीची धमकी त्यांना दिलेली होती, नाहीतर तुम्हाला सोडणार नाही। त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची माहिती जी आहे ती कसपटे कुटुंबियांनी माध्यमाद्वारे अजित पवारांकडे आवाहन करत दिलेली होती। त्यावरून आता वारजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये आर्म्स ऍक्टचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। या लहान बाळाच्या अपहरणाच्या संदर्भामधला गुन्हा जो आहे तो नेमका कुठे दाखल होतो या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी 2 दिवस या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत दिरंगाई केलेली आहे। मात्र पुणे पोलिसांनी ही सगळी माहिती मिळाल्यानंतर तातडीनं वारजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाण याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय। त्याच्यावर यापूर्वी सुद्धा काही गुन्हे असल्याची माहिती जी आहे ती मिळते। त्यानुसार त्याच्यावरती आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल।